मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती अपघाताची मालिका सतत सुरू आहे आणि आज दुसऱ्या दिवशी सुद्धा पोलो कार पलटी होऊन 3 तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती अपघाताची मालिका सतत सुरू आहे। काल एका कंटेनरनं समोरच्या 5 वाहनांना चिरडून इनोव्हा कारमधल्या 3 जणांचा मृत्यू झालेला होता आणि ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी सुद्धा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरनं सकाळी 3 कार्स मुंबईच्या दिशेनं भरधाव वेगात एका पाठोपाठ एक ओव्हरटेक करत असताना त्यातील एक पोलो कार पलटी झाला आणि भीषण अपघात घडला। या कारमधल्या ओमकुमार बोरसे आणि श्रेयांश शर्मा ह्या तरुणांचा कारमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झालाय आणि हे तरुण IIT पवई मधले असल्याची माहिती मिळतेय। काल मुंबईवरनं हे 3 तरुण कारनं मूव्ही बघण्यासाठी लोणावळा ह्या ठिकाणी आलेले होते आणि ते सकाळी पुन्हा मुंबईकडे परतत असताना एक्सप्रेसवेवरती त्या कारची रेसिंग लागलेली होती आणि तेव्हा ओव्हरटेकच्या नादात त्यांची कार पलटी झाली आणि भीषण अपघात घडला। या 2 दिवसांमध्ये एक्सप्रेसवेवरती 6 जणांचा मृत्यू झालाय आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे प्रवास करणं सुद्धा आता जोखमीचं दिसून येत आहे। या अपघाताची माहिती मिळताच पनवेल पोलीस, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य ॲम्ब्युलन्सची टीम, हेल्प फाउंडेशनचे सदस्य हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि कारमध्ये अडकलेल्या तरुणांना त्यांनी बाहेर काढलं।